गुजरात राजस्थानमध्ये धुमाकूळ घालून महाराष्ट्रात ॲक्टिव्ह होणाऱ्या चेन स्नॅचर गँगला वाल्यू आणि माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं जेरबंद केलंय. कन्हूभाई उर्फ कन्हैया सोलंकी आणि मोहम्मद शरीफ खान या दोघांना अटक करण्यात आली असून या गँगमधील आणखी 2 जण फरार आहेत. या दोघांकडून 1,90,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक 28 नोव्हेंबर रोजी आरोपी एका महिलेची चेन खेचून फरार झाले होते. मात्र त्यांची ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. या चेन स्नॅचरला पकडण्याचं मोठं आव्हान वाल्यू आणि माणिकपूर पोलिसांसमोर होतं. पोलिसांनी या तपासात जवळपास 150 ते पावणे 200 सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर यातील हे दोघे आरोपी पोलिसांना सापडले. या दोघांच्या नावावर गुजरात आणि राजस्थान परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रात एकही गुन्हा दाखल नसल्यानं महाराष्ट्रात चोरी करण्याचं या टोळीने ठरवलं होतं. मात्र पोलिसांनी तपास करत या टोळीच्या मोठ्या मनसुब्याला पूर्णविराम दिला. यात यांना मदत करणाऱ्या दोघांनाही आरोपी करण्यात आलं असून त्यांचा शोध सुरू आहे. माणिकपूर वालीव याच्या बॉर्डरवर 2 इसम आले. पैकी एकानं पहिल्यांदा उर्मिला वापीवाला यांना पत्ता विचारला. पत्ता विचारून तो पुढे गेला आणि परत त्यांना चेन स्नॅचिंग केली. त्यानंतर काहीच मिनिटांमध्ये पुढे जाऊन प्रज्ञा वाडिया या महिलेची देखील चेन स्नॅचिंग 10 ग्रॅमची केली. तर चेन स्नॅचिंग करून ते पळून गेले होते. मग त्यावेळी माणिकपूरमध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला आणि त्याचबरोबर वाळीव या पोलीस स्टेशनमध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला चेन स्नॅचिंगचा. तात्काळ दोन्ही PIनी गुन्हा दाखल करून घेतला. तदनंतर आम्ही स्टडी केला. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात या ठिकाणी टीम रवाना केल्या. प्रॉपर जवळजवळ 150 पावणे 200 CCTVचं त्यांनी ॲनालिसिस केलं, डम डाटा ॲनालिसिस केलं आणि यशस्वीरित्या आरोपी पकडू शकले.